वृत्तपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. गोवर्धनी माता मंदिरात नवचंडी होम व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न. पालिका आयुक्तही गोवर्धनी मातेच्या दरबारी. मोठ्या संख्येने भक्त दाखल. केंद्र सरकारची सुवर्ण रोखे योजना 5 नोव्हेंबरला येणार बाजारात. पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीस अटक. कामोठे परिसरातील घटना. क्षुल्लक कारणावरून केली हत्या. जुई कामोठेत सुमारे 218 ब्रास बेकायदा वाळू उपसाचा साठा जप्त. दसऱ्यानिमित्ताने बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी. ग्राहकांची झुंबड. साठेबाजीला चाप बसवण्यासाठी आणखीन एक पाऊल. डाळी आणि खाद्यतेल अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित. पुन्हा एकदा स्वागत. नवसाला पावणारी देवी म्हणून जनमानसात ख्याती असणाऱ्या गोवर्धनी मातेच्या मंदिरात नवचंडी होम व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. या निमित्ताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. दरम्यान पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनीही गोवर्धनी मातेचं दर्शन घेतलं. बेलापूर किल्ल्यावरील नवसाला पावणारी देवी म्हणून श्री गोवर्धनी मातेची ख्याती आहे. श्री गोवर्धनी मातेचा नवरात्रोत्सव सुरू असून बुधवारी नवमी निमित्ताने मंदिरात नवचंडी होम व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. गोवर्धनी मातेची नित्यपूजा अर्चना करून तिला आकाशी रंगाची साडी नेसवण्यात आली होती. या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती. होम हवनामुळे मंदिरातील संपूर्ण वातावरण धार्मिक झालं असून भक्तही गोवर्धनी मातेच्या भक्तीत तल्लीन झाले होते. या प्रसंगी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे व पालिका उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनीही गोवर्धनी मातेचं दर्शन घेतलं. दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पालिका आयुक्त व उपायुक्त यांचा मंदिरात स्वागत सत्कारही केला. होम हवनाच्या कार्यक्रमाबरोबरच महाप्रसादाचा कार्यक्रमही पार पडला. तत्पूर्वी गोवर्धनी मातेची मनोभावे आरती करण्यात आली. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MVTV. 9 दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. म्हणूनच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात केली जाते. दसरा स्पेशल या रिपोर्टवर एक नजर टाकूया. 9 दिवसांचा नवरात्र उत्सव पूर्ण होतो. खडे नवमीला देव उठतात आणि मग दारी येतो तो दसरा. दसरा सण मोठा नाही, आनंदाला तोटा असं जे म्हणतात ते काही उगाच नाही. देवीनं महिषासुराशी युद्ध करून त्याला मारलं, हाच तो दिवस. दसऱ्याला विजयादशमी असंही म्हटलं जातं. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आनंद, समाधान आणि सोबत संपदा मिळून आणायची. यश, कीर्ती प्राप्त करायची. धनसंपदा लुटायची आणि लुटवायची, हाच तो दिवस. दसऱ्या सणाचं मोठ्या उत्साहाने स्वागत केलं जातं. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणूनच या दिवशी नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा प्रारंभ केला जातो. घर, गाडी, बंगला खरेदी केली जाते. सोन्या चांदीचे दागिने खरेदी केले जातात. नवा व्यवसाय सुरू केला जातो. या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत आखला जातो. संध्याकाळी आपट्याची पानं सोनं म्हणून लहान मोठ्यांना देतात व त्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून लाख मोलाचे आशीर्वाद घेतात. या दिवशी झेंडूच्या गोंडेदार फुलांचं तोरण दारावर बांधलं जातं. वाहनांनाही झेंडूच्या फुलांचं भरगच्च तोरण बांधलं जातं. अशा या दसरा सणाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, MVTV. दसऱ्या निमित्ताने घरोघरी लावल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलाच्या तोरणामुळे बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. फुलांच्या मागणीबरोबर झेंडूच्या फुलाच्या किमती देखील मागील वर्षीपेक्षा 30 ते 40 रुपयांनी वाढल्या आहेत. झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात झुंबड उडाली आहे. दसऱ्या निमित्ताने घरोघरी लावल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणामुळे बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे. फुलांच्या मागणीबरोबरच झेंडूच्या फुलांच्या किमती देखील मागील वर्षीपेक्षा 30 ते 40 रुपयांनी वाढल्या आहेत. लहान झेंडू, मोठा झेंडू, पिवळी शेवंती, पांढरी शेवंती बाजारात उपलब्ध आहे. झेंडूची फुलं 200 रुपये किलो दराने तर शेवंतीची फुलं 370 ते 400 रुपये किलो दराने विकली जात आहेत. दुष्काळामुळे उत्पन्नातही घट झाली आहे. परिणामी फुलांच्या किमतीही वधारल्या
वंधारल्यात. झेंडूच्या फुलाबरोबरच आपट्याच्या पानांनाही दसऱ्याच्या दिवशी विशेष असं महत्त्व असतं. त्यामुळे सध्या नवी मुंबईतील बाजारपेठेत आपट्याची पानंही उपलब्ध असून बाजारात ग्राहकांनी गर्दी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. देशातील घरगुती सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली सोने चलनीकरण योजना व सुवर्ण रोखे योजना येत्या 5 नोव्हेंबरपासून बाजारात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशातील घरगुती सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली योजना सोने चलनीकरण योजना व सुवर्ण रोखे योजना येत्या 5 नोव्हेंबरपासून बाजारात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन्ही योजनांचं उद्घाटन होणार आहे. देशातील घरे व मंदिरात अंदाजे 20,000 टन सोनं पडून आहे. या सोन्याची किंमत 5,40,000 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे हे सोने चलनात आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत ग्राहकांना सोन्यावर व्याज देण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. केंद्र सरकारने काही गोष्टी अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केल्या आहेत. त्यात डाळी आणि खाद्यतेलाचा समावेश आहे. त्यामुळे डाळी आणि खाद्यतेलाच्या एका मर्यादेपेक्षा जास्त साठा करता येणार नाही. घाऊक व्यापाऱ्यांसाठी 2,000 क्विंटल आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 200 क्विंटल साठ्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काही गोष्टी अत्यावश्यक वस्तू म्हणून घोषित केल्या आहेत. त्यात डाळी आणि खाद्यतेलाचाही समावेश आहे. त्यामुळे डाळी आणि खाद्यतेलाचा एका मर्यादेपलीकडे साठा करता येणार नाही. घाऊक व्यापाऱ्यांसाठी 2,000 क्विंटल आणि किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 200 क्विंटल साठ्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या काही दिवसात ठाणे, पुणे, रायगड, सातारा, अमरावती, नागपूर, मुंबई या ठिकाणी धाडी टाकून साठवलेला माल जप्त केलाय. साठेबाज आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात मोक्का आणि MPD अन्वये कारवाईही करण्यात येणार आहे. डाळीचे भाव नियंत्रणात आणण्याचा सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहे. 5,000 क्विंटल तूरडाळ आयात करण्याचाही विचार सुरू आहे. तसंच मॉल्सच्या साठ्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. कामोठे सेक्टर 12 येथे राहणाऱ्या 30 वर्षीय अनवरी या महिलेवर तिच्याच पतीने रविवारी सकाळच्या सुमारास सुरीने वार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी फरार पती सलीम शेख याला कर्नाटकहून अटक केली आहे. कामोठे वसाहतीमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सेक्टर 12 येथील उमाकुंज या इमारतीमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय अनवरी शेख या महिलेवर तिच्याच पतीने हल्ला करून तिची हत्या केली होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग येऊन त्याने आपल्या पत्नीवर वार केले. त्यानंतर पती सलीम शेख फरार झाला होता. अनवरीला उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी मंगळवारी रात्री सलीम शेख याला कर्नाटकहून अटक केली, अशी माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमुआल यांनी दिली. त्याच्यावर IPCच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचे पत्नीचे भांडण वगैरे व्हायचं आणि छोट्या कारणावरून त्याला राग येत होता आणि त्यातून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे. त्याच्याकडून आम्ही करतोय जे गुन्ह्यामध्ये जे आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही पूर्तता करत आहोत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. पनवेल तालुक्यातील जुई कामोठे गावात सुमारे 218 ब्रास बेकायदा वाळू उपसाचा साठा जप्त करण्यात आलाय. सुमारे 5,85,000 रुपये किमतीचा हा साठा असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील जुई कामोठे गावात सुमारे 218 ब्रास बेकायदा वाळू उपसाचा साठा जप्त करण्यात आलाय. सुमारे 5,85,000 रुपये किमतीचा हा साठा आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जुई गावात वाळू उपसा गावच्या बंदरावर 11 मोठे खड्डे करून सक्शन पंपाच्या सहाय्याने केला जात होता. पोलिसांच्या शुक्रवारच्या धाडसत्रात 218 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमुआल यांनी दिली. वाळू अवैध उपसा जी आहे ती माननीय ACPC सूर्यवंशी साहेब आणि माननीय तहसीलदार साहेब यांनी त्या ठिकाणी जुई गावामध्ये रेड टाकून साठा पकडला होता रेतीचा आणि त्याची फिर्याद मंडल निरीक्षक यांनी दिली होती. त्यामध्ये कुणाची नावं लिहिली नव्हती. साठा हा बेवारस होता. तर आम्ही त्या ठिकाणी साक्षीदार मिळून आरोपीची नाव निष्पन्न केलेली आहे. सध्या आम्हाला 3 आरोपीची नाव मिळाली आहेत. त्यावरून आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना अटक केलेली आहे. वाळू उपसा करून पर्यावरणाची हानी करणाऱ्यांविरोधात पोलीस प्रशासन मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची चाचपणीही करीत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV.
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी म्हाडानं खुशखबर दिली आहे. येत्या जानेवारी महिन्यात म्हाडाने तब्बल 4,000हून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना घरासाठी लॉटरीद्वारे आणखीन एक संधी उपलब्ध झाली आहे. मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी म्हाडाने खुशखबर दिली आहे. येत्या जानेवारी महिन्यात म्हाडाने तब्बल 4,000हून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना घरासाठी लॉटरीद्वारे आणखीन एक संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये विरार परिसरात 3,500 घरं, घोडबंदर, ठाणे, मीरा रोड इथल्या 365 घरांचा समावेश असणार आहे. तसंच ठाण्यातील बाळकुम मधल्या 20, कावेसार मधल्या 56 सोबतच मीरा रोड मधल्या 280 घरांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं असणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस जाहिरात देण्यास सुरुवात होईल. ब्युरो रिपोर्ट, MVTV. पालिका प्रशासनाने प्रक्रिया केलेलं पाणी पालिकेच्या उद्यानात व रस्त्यालगत असणाऱ्या दुभाजकावरील झाडांसाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय. कारण यंदा मोरबे धरणात असमाधानकारक पाऊस झाल्याने केवळ 57% पाणीसाठा शिल्लक आहे. पालिका प्रशासनाने प्रक्रिया केलेलं पाणी पालिकेच्या उद्यानात व रस्त्यालगत असणाऱ्या दुभाजकावरील झाडांसाठी वापरण्याचा विचार केलाय. कारण यंदा असमाधानकारक पाऊस झाल्याने मोरबे धरणात केवळ 57% पाणीसाठा शिल्लक आहे. पालिकेनं पाण्याचा अपव्यय करणाऱ्या सोसायट्यांनाही नोटिसा बजावल्या असून बांधकाम सुरू असलेल्या जागेवरील अनधिकृत पाणी जोडणीही बंद करण्यात आली आहे. किती उद्यानांना टँकरमार्फत पाणी पुरवठा केला जातो हे पडताळण्यासाठी या आठवड्यात पालिका 200 उद्यानांचं सर्वेक्षण करणार आहे. ज्या उद्यानांना टँकरनं पाणी पुरवलं जात नाही त्यांना धरणातील पाण्यातून पुरवठा केला जाईल. पालिकेच्या उद्यानासाठी जवळपास 12 MLD पाण्याची गरज भासते, तर दुभाजकावरील झाडांसाठी दर दिवशी 3 MLD पाण्याची आवश्यकता असते. 2013 साली मोरबे धरणाची पाण्याची पातळी 100% होती, तर 2014 मध्ये 98%. मात्र यंदा धरणात केवळ 57% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळेच पालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानात व रस्त्यालगत असणाऱ्या दुभाजकावरील झाडांसाठी प्रक्रिया केलेलं पाणी वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून गेल्या वर्षभरात एकूण अपघातापैकी 13% अपघात हे राज्यात झालेत. अनेक उपाययोजना राबवूनही राज्यात अपघाताचे प्रमाण कमी झालेलं नाही. देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून गेल्या वर्षभरात एकूण अपघातांपैकी 13% अपघात हे राज्यात झालेत. राज्यात वर्षभरात एकूण 61,627 अपघात झाले. त्यात 12,863 जणांचा बळी गेला. मृत्यूच्या संख्येत राज्याचे स्थान तिसरे आहे. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे 15 ते 34 वयोगटातील तरुणांचे झाले आहेत. रस्त्याची खराब अवस्था, गतिरोधकावर पांढरे पट्टे नसणे, धोक्याच्या ठिकाणी दुभाजक नसणे, अतिवेगामुळे वाहनावरचा ताबा सुटणे, दारू पिऊन गाडी चालवणे, समोरून गाडी येत असूनही ओव्हरटेक करणे, धोकादायक वळणावर वेगाने गाडी चालवणे, पार्किंग लाईट न लावता महामार्गावर गाडी थांबवणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होत आहेत. अनेक उपाययोजना राबूनही राज्यात अपघाताचे प्रमाण कमी झालेलं नाही. राज्यात सुमारे 2.5 कोटी वाहने वापरात आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेने वाहनांच्या संख्येत 9.2% वाढ झाली आहे. त्याचबरोबर अपघाताच्या प्रमाणातही वाढ होत चालली आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTubeवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.